तर आपल्या या टॉपिकमध्ये काय पाहायचं लक्षात घ्या. टॉपिक फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे साउंड किंवा आपण त्याला ध्वनी म्हणतो. आता लक्षात घ्या. तर आपण या टॉपिकचा विचार केला तर मुळातच फिजिक्सवरती येणाऱ्या प्रश्नांची संख्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते. मग जर आपण या टॉपिकचा विचार केला, तर आधी आपल्याला पाहावं लागेल, की आयोग प्रश्न विचारतो कसा? आणि मग त्या उद्देशाने आपल्याला या टॉपिककडे जावं लागेल. मात्र लक्षात घ्या, आतापर्यंत आयोगाने या टॉपिकवरती जे विचारलेले प्रश्न आहेत, ते रिगार्डिंग टू साउंड विचारले, की साउंड कसा तयार होतो? साउंड कशाप्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो? साउंड जाताना कोणत्या प्रकारची वेव्हलेंथ तयार करतो? किंवा जर आपण ध्वनीचा विचार केला, तर ध्वनीला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून जाताना त्याचा वेग किती असतो? किंवा ध्वनी नेहमी माध्यमातून जातो. मग माध्यमातून जात असताना ध्वनी तयार कसा होतो? किंवा तो कशाप्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो? त्याचबरोबर ध्वनी पास होताना त्याच्यावरती कोणकोणत्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊ शकतो, की जसं तापमान आहे, की जे आपण टेम्परेचर म्हणतो, आर्द्रता आहे, देन पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा कणांची घनता आहे. या सगळ्यांवरती आपल्याला ध्वनी हा टॉपिक पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या. आता हा जो आपण टॉपिक पाहिला एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. अजिबात तुम्हाला शेवटपर्यंत बोर होणार नाही. प्लस त्याचबरोबर यामध्ये येणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती सगळी एक्झाम ओरिएंटेड असेल. मात्र लक्षात घ्या. आता साउंड हा टॉपिक एक्झॅक्टली काय आहे? तर सिंपल आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय हा आवाज आहे. मग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो कसा? तर यालाच आपण साउंड म्हणतो किंवा यालाच आपण ध्वनी म्हणतो. मग लक्षात घ्या. यासाठी आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल, की ध्वनीची निर्मिती कशी होते किंवा साउंडची निर्मिती कशी होते आणि त्यावरून आपण पुढे जाऊ शकतो. मग लक्षात घ्या. यासाठी सगळ्यात फर्स्ट आपल्याला ध्वनी तयार कसा होतो याची कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. कन्सेप्ट फार सोपी आहे, फार इझी आहे. आपल्याला जो काही डेटा पाहायचा आहे हा सर्व डेटा एक्झाम ओरिएंटेड पाहायचा आहे. मग लक्षात घ्या. जर आपण साऊंडचा विचार केला किंवा आपण जर ध्वनीचा विचार केला, तर साऊंड किंवा ध्वनी आपल्याकडे जे काही तयार होतात ते सगळे इन्फॉर्मेशन बेसवरती तयार होतात. आता हे सगळे इन्फॉर्मेशन बेसवरती तयार होत असेल, तर आपल्याकडे जो काही साऊंड आहे किंवा जो काही ध्वनी आहे, हा तयार होताना सोर्स ऑफ साऊंड सगळ्यात महत्वाचा असतो. मात्र लक्षात घ्या. सोर्स ऑफ साऊंड कुणाला म्हणतात? समजा समजा मी इथे उभा आहे. समजा मी इथे उभा आहे, मी काहीतरी बोलतोय. मी जर काहीतरी बोलतोय म्हणजे मी काय झालो? तर सोर्स ऑफ साऊंड म्हणजे मी आवाज तयार करणारा कोणीतरी एक्स वाय झेड व्यक्ती झालो. आणि जर मी आवाज तयार करत असेल, समजा तुम्ही या ठिकाणी आहात आणि तुम्हाला तो आवाज ऐकायचा आहे. मग माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर हा आवाज पोहोचण्यासाठी गरज असते माध्यमांची. शब्द लक्षात घ्या बरं का. या सगळ्यांवरती आयोगाचा पीवायक्यू आहे. माध्यम म्हणजे आपलं मीडियम हवंय. मग ज्यावेळेस आपण कोणताही मीडियमचा विचार करतो किंवा आपण कोणत्याही माध्यमांचा विचार करतो, त्या माध्यमांपासून किंवा या मीडियम पासून आवाज या व्यक्तीकडून इकडे ऐकू जातो. मग लक्षात घ्या. हा व्यक्ती कोण होता? द सोर्स ऑफ साऊंड. म्हणजे हा आपल्याला सोर्स ऑफ साऊंड म्हणजेच काय? हा साऊंड निर्मिती करणारा व्यक्ती आहे. आता हा साऊंड निर्मिती करणारा व्यक्ती असेल तर यांच्यापर्यंत आवाज पोहोचणार कसा? तर त्यासाठी गरज आहे माध्यमांची. लक्षात घ्या बरं का. यातला प्रत्येक पॉईंट वाटलं तर लिहून ठेवा. सगळे पॉईंट्स महत्वाचे आहेत. आणि आपल्याला आता या टॉपिकमध्ये एवढंच पाहायचं की जे एक्झाम ओरिएंटेड आहे. जेवढी आपली आयोगाची चौकट आहे ती आपल्याला इथे फुलफिल करायची. जर आपण या माध्यमांचा विचार केला तर आपल्याकडे 3 माध्यमं पाहायला मिळतात. मग 3 माध्यमं कोणते? तर सगळ्यात पहिलं माध्यम आपण सॉलिड पाहतो. देन आपल्याकडे दुसरं माध्यम आहे आपल्याकडे असणारं लिक्विड माध्यम आणि तिसरं माध्यम आहे गॅसेस माध्यम. आता लक्षात घ्या. तर आपण या तीनही माध्यमांचा विचार केला तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे माध्यम आहेत. माध्यम म्हणजे आपण यापूर्वी शिकलोय कन्सेप्ट ऑफ मॅटर केमिस्ट्रीमध्ये. मग आपण पाहतो की काही मॅटर सॉलिड असतात, काही मॅटर लिक्विड असतात. मॅटर म्हणजे द्रव पदार्थ. मग काही मॅटर द्रव मीन्स द्रव्य पदार्थ, तर काही मॅटर गॅसेस असतात. मग आता समजा मी इथे उभा आहे, माझ्या आजूबाजूला जे ऍटमॉस्फिअर आहे हे गॅसेस माध्यम आहे. मग लक्षात घ्या. आपण खूप वेळा पाहतो की समजा मी इथून काहीतरी बोललो तर माझा आवाज कुठेतरी समजा समोरच्या भिंतीपर्यंत जाऊन थांबेल किंवा अजून पुढे जाईल. पण समजा हेच मी एखाद्या फोन मधून बोललो तर जोपर्यंत त्या फोनची केबल आहे, फोनची केबल म्हणजेच काय? त्यामध्ये आपण धातूंच्या वस्तू वापरलेल्या असतात की ज्यातून आवाज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जोपर्यंत तो धातू आहे किंवा जोपर्यंत ती सॉलिड वस्तू आहे किंवा स्थायू वस्तू आहे तोपर्यंत आवाज जातो. याचा अर्थ काय? की आपल्याला सॉलिड माध्यम मधून आवाज सगळ्यात जास्त तीव्रतेने आणि रॅपिडली जाताना दिसतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, की जर मी इथून ह्या व्यक्तींना इथे बोलत असेल तर मला गरज आहे माध्यमांची. जर मला माध्यमांची गरज असेल तर माध्यम म्हणजेच मीडियम. लक्षात घ्या. माध्यम म्हणजेच मीडियम. तर मला कोणकोणते मीडियम भेटतंय? तर सॉलिड मीडियम आहे, लिक्विड मीडियम आहे, गॅसेस मीडियम आहे. जर या तीनही मीडियमचा विचार केला किंवा जर मी या तीनही माध्यमांचा विचार केला तर माझा आवाज यांच्यापर्यंत जाताना सगळ्यात जास्त वेगाने सॉलिड माध्यमातून जातो. नंतर तो लिक्विड माध्यमातून जातो आणि नंतर तो गॅसियस माध्यमातून जातो. मग असं का? तर लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सगळ्यात जास्त वेगाने तो कुठून गेला? अगोदर सॉलिड माध्यमातून,
नंतर लिक्विड माध्यमातून, नंतर तो गॅसेस माध्यमातून गेला आणि नंतर जर तो अशाच प्रकारे कंटिन्युअसली जात असेल, लक्षात घ्या, जर अशाच प्रकारे आवाज आपला कंटिन्युअसली जात असेल तर याला मेन कारण असतं यांच्यामध्ये असणारे पार्टिकल. शब्द लक्षात घ्या, यांच्यामध्ये असणारे पार्टिकल. पार्टिकलला मराठीत आपण कण म्हणतो. मग हे पार्टिकल का महत्वाचे तर लक्षात घ्या. आता मी सहज बोललो तुम्हाला की जर मी इथे असेल आणि आवाज यांना पाठवायचा असेल तर हा झाला सोर्स ऑफ साऊंड, इथून आवाज निघेल आणि हा आवाज जर यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्षात घ्या, आपण पाहतो कधी कधी की आपल्याकडे जर पार्टिकलची संख्या जास्त असेल तर आवाज वेगाने जातो, जर पार्टिकलची संख्या कमी असेल तर आवाज कमी वेगाने जातो. एक्झाम्पल मी पुन्हा सांगतो, समजा मी इथे उभा आहे, मी काहीतरी बोलतोय, माझ्यापुढे हवेचं माध्यम आहे, समजा माझ्यापुढे 2-3 लोक बसले, त्यांना आवाज लवकर जाईल आणि समजा एखादा व्यक्ती फार लांब बसलेला आहे तर त्यांना आवाज कमी तीव्रतेने ऐकू जाईल. मग असं का? समोरच्या व्यक्तीला जास्त तीव्रता आणि शेवटच्या व्यक्तीला कमी तीव्रता, तर याचं कारण असं आहे, समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे पार्टिकल होते. जर आपण या पार्टिकलचं पाहिलं तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला कारण या पार्टिकलचं ते कणांचं होतं व्हायब्रेशन. लक्षात घ्या, त्या कणांचं होतं व्हायब्रेशन. या व्हायब्रेशनला आपण म्हणतो कंपन. म्हणजे माझा आवाज यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेन कारण किंवा मेन रिझन कोण होतं? कंपन होतं किंवा व्हायब्रेशन होतं. या व्हायब्रेशनमुळे आवाज इथे पोहोचला. आणि जर मी विचार केला शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज कमी का पोहोचला किंवा कधी कधी पोहोचतच नाही, कारण माझं काय कमी झालं? कंपन कमी झालं. माझं म्हणजे पार्टिकलचं, आणि पार्टिकलचं कंपन कमी झाल्यामुळे आपल्या शेवटपर्यंत आवाज जाताना दिसत नाही. पण लक्षात घ्या, जर आपण या तीनही माध्यमांचा विचार केला तर सॉलिडमध्ये पार्टिकलची संख्या फार जास्त असते, म्हणून आवाज लांबपर्यंत आणि वेगाने जातो. जर आपण लिक्विडचा विचार केला तर ऍज कम्पेअर टू सॉलिड पार्टिकलची संख्या कमी आहे, बट ऍज कम्पेअर टू गॅसेस पार्टिकलची संख्या जास्त आहे. मग लक्षात घ्या, 2 नंबरचं माध्यम म्हणजे लिक्विड माध्यम, की ज्यामध्ये सॉलिड नंतर सगळ्यात जास्त वेगाने जाणारा ध्वनी जातो आणि सगळ्यात कमी वेगाने ध्वनी कुठून जातो तर गॅसेस मधून. बिकॉज पार्टिकल मध्ये अंतर असतं, पार्टिकल मध्ये गॅप आहे, आणि जर पार्टिकल मध्ये गॅप असेल तर अशा वेळेस आपल्याला यांच्यामधून जाणारा, लक्षात घ्या, यांच्यामधून जाणारा जो काही ध्वनी आहे तो यांच्यामधून जाणारा जो काही साऊंड आहे तो कमी वेगाने जाताना दिसतो. मग आता एक गोष्ट तर आपल्याला समजली, काय समजली? की आपण पाहतोय साऊंड म्हणजे ध्वनी. लक्षात घ्या, मग आयोग इथे प्रश्न विचारतो की पार्टिकल कशामार्फत जातं, तर पार्टिकल व्हायब्रेशन मार्फत जातो. पण व्हायब्रेशन होतं कुणाचं एक्झॅक्टली? तर कणांचं किंवा पार्टिकलचं. जर कणांचं किंवा पार्टिकलचं व्हायब्रेशन होत असेल तर हा आवाज एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहज ऐकू जातो. मग सगळ्यात स्ट्रॉंग माध्यम कोणतं? सॉलिड माध्यम. याला कारण काय? पार्टिकलची संख्या जास्त. दुसरं माध्यम कोणतं? लिक्विड माध्यम, की ज्याला आपण द्रव म्हणतो. मग याला कारण काय? तर पार्टिकलचं कारण. पुन्हा तिसरं माध्यम गॅसेस कारण, यालाही कारण काय? पार्टिकलचं कारण. मग लक्षात घ्या, आता जर मी तुमच्याशी बोलत असेल तर याला मेन रिझन आहे कणांचं व्हायब्रेशन किंवा पार्टिकलचं व्हायब्रेशन. आता हे कणांचं व्हायब्रेशन किंवा पार्टिकलचं व्हायब्रेशन होत असेल तर माझा आवाज सरळ तुमच्यापर्यंत येऊ शकतो. आणि जर माझा आवाज सरळ तुमच्यापर्यंत येऊ शकत असेल तर यालाच आपण व्हायब्रेशन म्हणतो किंवा याला आपण कंपन म्हणतो. आता आपण या कंपनांचा विचार केला की आपण जर या व्हायब्रेशनचा विचार केला, ते व्हायब्रेशन एक्झॅक्टली होतं कसं ते आपण समजून घेऊ. तर लक्षात घ्या, तर आपण कोणतंही ट्रॅव्हलिंग पाहिलं तर 2 गोष्टींचं आपल्याला ट्रॅव्हलिंग पाहिजे. एक म्हणजे ध्वनीचं ट्रॅव्हलिंग, लक्षात घ्या, एक म्हणजे ध्वनीचं ट्रॅव्हलिंग आणि दुसरं म्हणजे प्रकाश. दुसरं म्हणजे कोण? प्रकाश. तर आपण ध्वनी आणि प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे लाईट, जर आपण या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर लक्षात घ्या, साऊंड हा पार्ट वेगळा आहे, प्रकाश हा पार्ट वेगळा आहे. पण दोघे पण जाताना वेव्हलेंथ फॉर्म मध्ये जातात, म्हणजे वेव्ह फॉर्म मध्ये जातात. लक्षात घ्या, दोघे पण ट्रॅव्हलिंग करताना कोणत्या फॉर्म मध्ये करतात? वेव्ह. वेव्ह म्हणजे तरंग. वेव्ह म्हणजे तरंग. मग तरंग म्हणजे एक्झॅक्टली काय? तर सिंपल आहे. समजा मी इथं व्यक्ती आहे, समजा माझ्या पुढे हे हवेचं माध्यम आहे. लक्षात घ्या, हे हवेचं माध्यम आहे. समजा माझ्या पुढे हवेचं माध्यम असेल आणि जर मी या हवेच्या माध्यमामध्ये काहीतरी बोलत असेल तर मला जाणवतं या हवेच्या माध्यमामध्ये इथे कण आहेत. लक्षात घ्या, हे कण आहेत. कण म्हणजे पार्टिकल्स आहेत. लक्षात घ्या, मी ते मेन्शन करतो, हे कण आहेत म्हणजे कोण आहेत? पार्टिकल आहेत. आणि जर मी या कणांचा विचार केला किंवा जर मी या पार्टिकलचा विचार केला, ते पार्टिकल किंवा कण काय करतात? तर सिंपल आहे, ज्यावेळेस मी काहीतरी बोलेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ज्यावेळेस मी काहीतरी बोलेल, बोलताना माझ्या आवाजातून किंवा माझ्या ध्वनीतून काहीतरी प्रेशर बाहेर पडेल. लक्षात घ्या, किंवा काहीतरी दाब बाहेर पडेल. या दाबामुळे काय होतं? माझ्या समोर असणारे कण व्हायब्रेट होतात. कण व्हायब्रेट होतात, यालाच आपण कंपन म्हणतो. लक्षात घ्या, हे कण काय होतात? व्हायब्रेट. व्हायब्रेटला आपण म्हणतो कंपन. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, व्हायब्रेटला आपण काय म्हणतो? कंपन. जर हा कंपन झाला तर पुढे मागे असा प्रवास करतो, त्याला आपण वेव्स म्हणतो. म्हणजेच काय? तो एक वेव्स तयार करतो, एक तरंग लांबी तयार करतो. आणि ज्यावेळेस तो एक तरंग लांबी बनवतो,
हा पार्टिकल ह्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो, म्हणजे थोडक्यात काय, हा व्हायब्रेशन करतो आणि हा व्हायब्रेशन करत असताना हे व्हायब्रेशन यांना पोहोचतं. हा पण व्हायब्रेशन करायला लागतो. हे व्हायब्रेशन पुन्हा यांना पोहोचतं. हा पण व्हायब्रेशन करतो. पुन्हा हे व्हायब्रेशन यांना पोहोचतं. हा पण व्हायब्रेशन करतो आणि इथं एखादा ऐकणारा व्यक्ती असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. इथे कोण आहे? एखादा ऐकणारा व्यक्ती आहे. मग अशा प्रकारे इथून इथे व्हायब्रेशन, इथून इथे व्हायब्रेशन, इथून इथे व्हायब्रेशन, इथून इथे व्हायब्रेशन आणि आवाज कुणाला गेला? तर या व्यक्तीला गेला. म्हणजे थोडक्यात आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्या कुणाची गरज होती? तर अशा प्रकारे आवाज पाठवण्याची गरज होती. आणि जर आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर याचा अर्थ याला म्हणतात ध्वनीचे प्रसारण. लक्षात घ्या, याला म्हणतात ध्वनीचे प्रसारण. मग सिंपल आहे. समजा अजून एक व्यक्ती इथं उभा आहे आणि मी बोलणारा व्यक्ती इथंच आहे. माध्यम हवेचं माध्यम आहे. इथे पार्टिकल जवळ होते, आता पार्टिकल विरल झाले. पार्टिकल विरल म्हणजे खूप खूप अंतर झालं. तर हे व्हायब्रेशन इथे कमी पोहोचतं. हे व्हायब्रेशन इथे कमी पोहोचतं आणि हे व्हायब्रेशन इथे कमी होतं. जाताना आवाज यांच्यापर्यंत कमी जातो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आवाज यांच्यापर्यंत कमी गेला. यावरून काय समजलं आपल्याला? की आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्याला 100% माध्यमांची गरज आहे. म्हणजे मीडियमची गरज आहे. पण जर त्याला जेवढी माध्यमांची गरज असेल, तेवढंच त्यांच्याकडे कुणाची गरज आहे? पार्टिकल. किंवा तेवढीच त्यांना कुणाची गरज आहे? कणांची. आणि या पार्टिकल थ्रू किंवा कणांमार्फत ते काय करतात? तर ते ट्रॅव्हलिंग करतात किंवा ते प्रवास करतात. आणि ज्यावेळेस ते ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास करतात, हे प्रवास करताना ते स्वतःचं व्हायब्रेशन करतात किंवा कंपन करतात. पण लक्षात घ्या, समजा इथे एक पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल माझ्या आवाजाने व्हायब्रेट होईल. हा व्हायब्रेट होऊन होऊन इथे पोहोचतो. इथे याला व्हायब्रेट करतो. हा करत करत याला व्हायब्रेट करतो. याला पुन्हा हा पुढच्याला व्हायब्रेट करतो. असं करत करत आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. जर असं करत करत आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तर आपण याला सिंपल फॉर्म मध्ये काय म्हणतो? तर माध्यमांची निर्मिती म्हणतो. सॉरी, ध्वनींची निर्मिती म्हणतो. आणि आपण ही ध्वनींची निर्मिती पाहत असेल, तर आपण जर ही साऊंडची निर्मिती पाहत असेल, तर ही साऊंडची निर्मिती एक्झॅक्टली कशा प्रकारे झाली? तर या ठिकाणी असणाऱ्या कंडिशन्स. मग कोणत्या कंडिशन्स? तर सिंपल आहे. तर आपण पाहिलं की आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तर याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला वेव्हज पाहायला मिळतात. अशा वेव्हजला म्हणतात लॉन्जिट्युडिनल वेव्हज. शब्द लक्षात घ्या. अशा वेव्हजला आपण काय म्हणतो? लॉन्जिट्युडिनल वेव्हज. की ज्या ठिकाणी आपल्याकडे असणारा कण व्हायब्रेट होऊन दुसऱ्या कणाला व्हायब्रेट करतो, पण तो प्रवास करताना नेहमी पुढे मागे असा प्रवास करतो. आणि जर तो पुढे मागे असा प्रवास करत असेल, तर या दिशेने तो स्वतःच्या व्हायब्रेशन थ्रू दुसऱ्या पार्टिकलला व्हायब्रेट करतो. आणि जर तो व्हायब्रेशन एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकलला करत असेल किंवा एका कणांकडून दुसऱ्या कणांकडे करत असेल, अशा प्रकारे आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. मात्र लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सहज बोलताना म्हटलं की आपण जर वेव्हलेंथचा विचार केला की आपण जर वेव्हचा विचार केला, तर वेव्हज मार्फत दोन गोष्टी फ्लो होतात. एक म्हणजे साऊंड, की जे आपण ध्वनी म्हणतो, आणि दुसरा म्हणजे प्रकाश. मग लक्षात घ्या, आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की ध्वनीचं प्रसारण कोणत्या वेव्हजने होतं? तर उत्तर काय असेल? लॉन्जिट्युडिनल वेव्हज. अजून एक वेव्हज असतो, तो म्हणजे प्रकाश. जर आपण प्रकाशाचा विचार केला तर प्रकाश म्हणजे लाईट. मग लाईट कशी ट्रॅव्हल होते? तर लक्षात घ्या, लाईट ट्रॅव्हल होताना किंवा प्रकाश ट्रॅव्हल होताना ट्रान्सव्हर्स वेव्हजने होतात. शब्द लक्षात घ्या, कोणता वेव्हज आहे? ट्रान्सव्हर्स वेव्हज. आणि जर आपण ट्रान्सव्हर्स वेव्हचा विचार केला तर ट्रान्सव्हर्स वेव्हज म्हणजेच काय आहे? तर या ठिकाणी प्रकाश आपल्याकडे कम्प्लिटली ट्रॅव्हल होतो, हे पण लक्षात राहू द्या. मग आपण जर ह्या दोनही गोष्टींचा विचार केला, आता आपण हे ऑलरेडी लाईट टॉपिक मध्ये पाहणार आहोत. जर आपण लाईट टॉपिकचा विचार केला तर ट्रान्सव्हर्स वेव्हजने तो पास होतो. आता आपण साऊंड टॉपिकचा विचार केला तर तो लॉन्जिट्युडिनल पद्धतीने ट्रान्सफर होतो. याच्यावरती ऑलरेडी आयोगाचा पीवायक्यू आहे. आयोगाने असंही विचारलंय की ध्वनी ज्यावेळेस माध्यमातून जातो, माध्यमातून जाताना कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो? मग लक्षात घ्या, आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की ध्वनी कशा प्रकारे जातो. मग जर ध्वनी अशा प्रकारे जात असेल तर आपल्याला ध्वनीचा वेग समजून घ्यावा लागेल. जर आपल्याला ध्वनीचा वेग समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पाहावं लागेल की ध्वनी एक्झॅक्टली कोणत्या माध्यमातून सगळ्यात जास्त जातो. मग सिंपल आहे. समजा माझ्याकडे तीन माध्यम आहे. पहिलं माध्यम आहे सॉलिड. लक्षात घ्या, पहिलं माध्यम आहे सॉलिड, की ज्याला मी स्थायू माध्यम म्हणेन. लक्षात घ्या, पहिलं माध्यम कोणतं आहे? सॉलिड, की ज्याला मी स्थायू माध्यम म्हटलं. दुसरं माध्यम आहे माझ्याकडे लिक्विड, की ज्या लिक्विडला मी काय म्हटलं? द्रव माध्यम म्हटलं. आणि तिसरं माध्यम आहे माझ्याकडे गॅसेस. लक्षात घ्या, तिसरं माध्यम कोणतं आहे माझ्याकडे? गॅसेस, की ज्याला मी काय म्हटलं? वायू माध्यम म्हटलं. आता आपण या तीनही माध्यमांचा विचार केला तर तीन माध्यमांमध्ये एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय? तर फार सिंपल आहे. जर मी स्थायू माध्यमांकडे गेलो किंवा जर मी सॉलिड माध्यमांकडे गेलो तर या ठिकाणी सॉलिड माध्यम मला असा पाहायला मिळतो. हे सगळे पार्टिकल आहे बरं का. आता मी जे दाखवतो हे सगळे पार्टिकल्स आहे. हे सगळे पार्टिकल्स आहेत. पार्टिकल्स म्हणजे कण आहेत.
आणि जर मी या कणांचा विचार केला तर हे कण अतिशय जवळ असतात. लक्षात घ्या, हे कण कसे अतिशय जवळ आणि अतिशय जास्त जवळ असल्यामुळे आपण यांना काय म्हणतो स्थायू. मोस्ट ऑफ सॉलिड हे आपल्याला धातू पाहायला मिळतात. हे आपण केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे. मग लक्षात घ्या, धातू म्हणजेच आपण यांना मेटल्स म्हणतो आणि मोस्ट ऑफ मेटल्स हे सॉलिड कंडिशन मध्ये असतात. म्हणून आपण जुन्या काळी टेलिफोन पाहायचो पहा, टेलिफोन मध्ये आपण तांब्याची वायर वापरायचो, की एका टेलिफोन पासून दुसऱ्या टेलिफोनला कनेक्ट करण्यासाठी जी काही तांब्याची वायर आहे ती एक धातू होती आणि त्या धातूमध्ये पार्टिकलची संख्या जास्त होती. म्हणून आपण बोललेला आवाज बरोबर योग्य वेळी त्या समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या त्या टेलिफोन मध्ये जायचा. कशामुळे? बिकॉज ऑफ सॉलिड मटेरियल. आणि आपण जर सॉलिड मीडियमचा विचार केला तर सॉलिड मीडियम ध्वनीचं सगळ्यात फास्ट प्रसारण करतो किंवा ध्वनी कॅरी करतो आणि साऊंड कॅरी करताना तो कोणत्या प्रकारच्या वेव्स तयार करणार? लॉन्जिट्युडिनल वेव्स. शब्द लक्षात घ्या, कोणत्या वेव्स? लॉन्जिट्युडिनल. आयोगाचा पीवायक्यू आहे बरं का, अजिबात लाईटली घेऊ नका. जर तो लॉन्जिट्युडिनल वेव्सने जर ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असेल तर आपल्याला अशा वेळेस यांचं प्रसारण पाहायला मिळतं. मग आयोगाचा याच्यावरती पीवायक्यू आहे. मी जे मेन्शन करतो हे सगळं महत्वाचं आहे बरं का, की ज्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. यापुढे तर आपण लिक्विडचा विचार केला तर लिक्विडमध्ये पार्टिकलमध्ये आपल्याला थोडंसं अंतर पाहायला मिळतं. लक्षात घ्या, लिक्विडमध्ये आपण कणांमध्ये काय पाहिलं? अर्थ. जर कणांमध्ये अंतर असेल तर याचं व्हायब्रेशन याच्यापर्यंत जाईल, याचं व्हायब्रेशन याच्यापर्यंत जाईल. मग यामध्ये ध्वनीचा वेग कमी होतो. म्हणजे कुणाच्या कंपेअरमध्ये कमी? सॉलिडच्या कंपेअरमध्ये. मग लक्षात घ्या, इथे कणांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर पाहायला मिळतं. लक्षात घ्या, इथे कणांमध्ये आपण काय पाहतो? थोडेसे अंतर. म्हणून ध्वनीचा वेग आपल्याला स्थायूपेक्षा लिक्विडमध्ये कमी पाहायला मिळतो. आणि हे जर आपण द्रव पदार्थात गेलो किंवा गॅसेसमध्ये गेलो तर गॅसेसमध्ये आपल्याला पार्टिकलमध्ये फार जास्त अंतर पाहायला मिळतं. लक्षात घ्या, इथे फार जास्त अंतर आहे आणि जर इथे फार जास्त अंतर असेल तर आपण फार जास्त अंतर म्हणजे यांच्या कंपेअरमध्ये जर इथे फार जास्त अंतर असेल तर आपल्याला इथे पाहायला मिळतं की ध्वनीचा वेग सगळ्यात कमी आपण गॅसेस माध्यमामध्ये पाहतो. मग आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की समजा मी इथे आहे, मी आता या हवेच्या माध्यमामध्ये आहे, मी काहीतरी बोलतोय, मग मी बोलताना समजा माझा आवाज त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत जात असेल तर मे बी त्याला जाताना तो कमी ऐकू जाईल कारण हवेचं माध्यम आहे. पण समजा इथून मी त्याला एखाद्या धातूमधून बोलत असेल तर माझा आवाज त्याला रॅपिडली ऐकू जाईल बिकॉज पार्टिकलची संख्या आहे. इव्हन ते पण जाऊ द्या, आपण लहानपणी खेळायचो पहा की 2 सेकंडचे डबे घ्यायचो, त्याला मधून असं होल पाडायचो, त्याला एक दोरी बांधायचो, मग इकडून एक जण बोलायचं आणि तिकडून एक जण कानाला लावून ते ऐकायचा. हे आपण लहानपणी केलं असेल. मग हे काय होतं की ज्यावेळेस आपण दोरीने त्याला बांधतो, दोरी हे एक सॉलिड माध्यम झालं. लक्षात घ्या, दोरी हे एक सॉलिड माध्यम झालं आणि जर दोरी हे एक सॉलिड माध्यम असेल, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचताना की आपला आवाज त्यांच्यापर्यंत जाताना आपण जेवढी ती दोरी ताणून धरू तेवढा आवाज बरोबर आपला तिथपर्यंत पोहोचतो. म्हणजे काय? त्या दोरीमध्ये व्हायब्रेशन झालं, दोरीमध्ये कंपन झालं आणि जर दोरीमध्ये व्हायब्रेशन होत असेल तर त्या व्हायब्रेशनमुळे तो आवाज तिथे जातो. इव्हन ते पण जाऊ द्या, आपण डीजे पाहतो, कधी कधी पाहतो पहा डीजे एकदम मोठ्याने वाजतो आणि डीजे वाजताना आपल्याला डीजेच्या समोर असे पार्टिकल असे हलताना दिसतात, त्या पार्टिकलचं कंपन दिसतं. ते काय आहे? तर त्या आवाजामुळे त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन झालं आणि जर त्या आवाजामुळे त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होत असेल तर जेवढी आवाजाची तीव्रता जास्त तेवढं व्हायब्रेशन मजबूत, जेवढी आवाजाची तीव्रता कमी होत जाते तेवढं व्हायब्रेशन कमी होत जातं. आणि यावरून कळतं आपल्याला की ध्वनीचा लाऊडनेस किती आहे, ध्वनीची तीव्रता किती आहे हे समजण्याचं कारण म्हणजे काय झालं? तर व्हायब्रेशन. मग लक्षात घ्या, याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे की ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर उत्तर काय असेल? स्थायू माध्यम सर्वाधिक, देन त्याच्यानंतर दुसरा क्रम लिक्विड माध्यम आणि सगळ्यात कमी कशामध्ये असेल? गॅसेसमध्ये. अजून एक लक्षात ठेवा, आपल्याला अजून एक माध्यम असतं त्याला आपण निर्वात म्हणतो. निर्वात म्हणजे व्हॅक्यूम. लक्षात घ्या, तर आपण निर्वात म्हणतो म्हणजे व्हॅक्यूम म्हणतो. जर आपण व्हॅक्यूमचा विचार केला त्या निर्वातामध्ये किंवा या व्हॅक्यूम मध्ये आपल्याला ध्वनीचा वेग 0 पाहायला मिळतो. लक्षात घ्या, इथे ध्वनीचा वेग 0 किंवा साऊंडचा वेग 0 पाहायला मिळतो किंवा 0 पाहायला मिळतो. असं का? तर इथे पार्टिकल नसतात. मग लक्षात घ्या, समजा उद्या आपण स्पेसमध्ये गेलो तर स्पेसमध्ये पार्टिकल्स नसतात आणि जर पार्टिकल नसतील तर अशा कंडिशनला आपण निर्वात म्हणतो. मग लक्षात घ्या, ध्वनीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी व्हायब्रेशन लागतं आणि हे व्हायब्रेशन पार्टिकल करतात. पण या माध्यमामध्ये पार्टिकलच नाही म्हणून इथे ध्वनीचा वेग काय असतो? 0. हा सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. हा सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. सो आपल्याला हे गोष्टींकडे फोकस करावं लागेल. मग लक्षात घ्या, इथे आयोगाचा पीवायक्यू आहे की वेव्स कोणत्या प्रकारचे असतात? तर उत्तर आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स.
देन आपण पाहिलं इथे पण आयोगाचा पीवायक्यू आहे की निर्वातामध्ये ध्वनीचा वेग कसा असतो तर 0 असतो. देन इथे पण आयोगाचा पीवायक्यू आहे की ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठे असतो तर सॉलिडमध्ये, देन लिक्विडमध्ये आणि सर्वाधिक कमी कशामध्ये असतो तर गॅसेसमध्ये. असं का तर हे डिपेंड आहे पार्टिकलवरती. पार्टिकलच्या स्थानावरून किंवा पार्टिकलच्या अंतरावरून आपण त्यांचं काय सांगू शकतो तर माध्यमांमध्ये असणारा वेग सांगू शकतो. मग लक्षात घ्या तर यावरनं जर आपण ध्वनीचा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या ध्वनीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मग सिंपल आहे हे पहा हे आपण कंपन पाहतो इव्हन ते पण जाऊ द्या आपण कधी कधी आयसीयू मध्ये जातो पहा. आयसीयू मध्ये गेलं की आपल्याला हे असे मीटर पाहायला मिळतात असे वेव्स पाहायला मिळतात. मग आपण आयसीयू मध्ये गेल्यावर वेव्स का बरं पाहतो कारण ते आपल्याकडे चालणाऱ्या हृदयाचे ठोके काउंट करतात म्हणजे हार्टबीट काउंट करतात. आता ते हार्टबीट काउंट करत असतील तर याचा अर्थ तो एक ग्राफ आहे तो ग्राफ दाखवतोय की तुमचा आपल्या हार्टबीटचा रेशो काय आहे. मग हा कोणत्या बेसिसवरती दाखवतोय व्हायब्रेशन म्हणजे साऊंड. म्हणजे जो साऊंड तयार होतोय त्या साऊंडचं ते व्हायब्रेशन आहे आणि ते व्हायब्रेशन तिथे आपण मेजर करतोय आणि त्या मेजर केलेल्या गोष्टीवरून आपल्याला समजतंय की त्या पर्सन मध्ये चालणारी मुवमेंट काय आहे का हालचाल काय. मग लक्षात घ्या सो आता आपण पाहिलं की ध्वनीची निर्मिती कशी होते किंवा त्या आपण प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणतो. मग या ठिकाणी आपला हा कोण आहे द सोर्स ऑफ साऊंड आणि हा ऐकणारा व्यक्ती आहे. मग इथे आपल्याला हा वेव्ह जाताना दिसतात. हे वेव्स म्हणजे काय आहे तर त्या पार्टिकलचं होणारं कंपन किंवा त्या पार्टिकलचं होणारं व्हायब्रेशन. आणि जर आपण त्या पार्टिकलचं कंपन किंवा आपण त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन पाहत असेल त्या व्हायब्रेशनचा रिझल्ट त्या कंपनांचा रिझल्ट म्हणजे काय पाहायला मिळतं आपल्याला द प्रोडक्शन ऑफ साऊंड की आपल्याला ध्वनीची निर्मिती पाहायला मिळते. या पुढे आता पुढे आपल्याला काय पाहिजे लक्षात घ्या. पुढे सगळ्यात महत्वाचं आपल्याला माध्यम पाहिजे. मी ते मेन्शन करून ठेवलंय की ऑलरेडी आयोगाने यावरती पीवायक्यू विचारलेले आहेत. सो हा पार्ट आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या सो आपण जर ध्वनीचे प्रसारण पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रसारण सॉलिड माध्यमातून होतं, देन लिक्विड माध्यमातून होतं, देन गॅसेस माध्यमातून होतं. कधी कधी आयोग असंही विचारतं बरं का. आयोग विचारतं की पुढील पैकी ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमातून जास्त होईल किंवा कोणत्या वस्तूतून जास्त होईल. आणि ज्यावेळेस आपण पर्याय पाहतो ना तर सगळे पर्याय सॉलिडचे असतात. लक्षात घ्या मी काय म्हणतो म्हणजे आयोग देईल लोखंड, आयोग म्हणेल तांब, तांब म्हणजे कॉपर, आयोग देईल ब्रॉन्झ, आयोग देईल स्टेनलेस स्टील. आता चौघांचं विचारलं आपल्याला की चौघांमधून ध्वनी सगळ्यात जास्त कोणत्या माध्यमातून जातो किंवा कोणत्या वस्तूतून जाईल. आता आपल्यापुढे प्रश्नचिन्ह राहील की हे सगळे सॉलिड आहे. आता मी जे 4 पर्याय सांगितले कोणकोणते समजा मी म्हटलं लोखंड, समजा मी म्हटलं तांबे, देन मी म्हटलं स्टेनलेस स्टील किंवा मी म्हटलं स्टील किंवा मी म्हटलं माझ्याकडे असणारा ब्रॉन्झ. लक्षात घ्या मी म्हटलं माझ्याकडे असणारा ब्रॉन्झ तर आपण सगळ्यांचा विचार केला किंवा मी म्हटलं जर्मन तर लक्षात घ्या याचा अर्थ काय झाला की या सगळ्यांमधून जो ध्वनी चालला हे सगळे सॉलिड आहेत. पण जरी पण आयोगाने विचारलं की यांच्यामधून ध्वनी सगळ्यात जास्त वेगाने कुठून जाईल तर पुन्हा तुम्ही काय पाहायचं त्या सगळ्यांमध्ये पार्टिकलची संख्या कुणामध्ये जास्त आहे किंवा पार्टिकलची घनता कुणामध्ये जास्त आहे. लक्षात घ्या प्रश्न कसा येईल सांगता येत नाही पण आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. आणि जर आयोग प्रश्न विचारत असेल तर आपल्याला कन्सेप्ट वरती कमांड असणं गरजेचं आहे. जर कन्सेप्ट वरती कमांड असेल तर योग्य मॅच्युरिटीने आपण बरोबर त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. मग जर आपण पार्टिकलचा विचार केला तर ह्या सगळ्यांमध्ये पार्टिकल कुणामध्ये जास्त आहे ज्यांच्यामध्ये पार्टिकल जास्त जे पार्टिकल वजनाने हलके ते लवकर व्हायब्रेट करतील. त्यामुळे आपल्याला यांच्यामध्ये असा घटक शोधावा लागेल की जे पार्टिकलची संख्या जास्त आहे वजनाने हलके आहेत लवकर कंपन करू शकतात लवकर व्हायब्रेशन करू शकतात आणि त्या व्हायब्रेशन मार्फत ते आवाज एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी रॅपिडली देऊ शकतात. ते म्हणजे आपलं योग्य उत्तर. मग लक्षात घ्या सो ऑलरेडी आयोगाने याच्यावरती पीवायक्यू विचारलेला आहे. तर हा पण पॉईंट आपला एक्झाम ओरिएंटेड आहे. यापुढे देन पुढे पाहायला मिळतं आपल्याला की जो काही ध्वनी आहे तो ध्वनी जाताना कोणत्या माध्यमातून जातो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. याच्याबद्दल आपण बोललो लक्षात घ्या हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे मेन्शन केलंय की आयोगाने कुठे कुठे पीवायक्यू विचारलेला आहे. मग या लॉन्जिट्युडिनल वेव्हलाच मराठीमध्ये काय म्हणतात अनुतरंग. लक्षात घ्या अनुतरंग दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या दोन गोष्टी कोणता एक गोष्ट मी सांगितलं ध्वनी आणि दुसरी गोष्टी प्रकाश. ह्या दोघांना जाण्यासाठी लक्षात घ्या दोघांना जाण्यासाठी किंवा दोघांच्या वहनासाठी आपल्याला साऊंडची गरज पडते. आणि जर दोघांच्या वहनासाठी किंवा दोघांना फ्लो होण्यासाठी आपल्याला साऊंडची गरज पडत असेल सॉरी आपल्या वेव्हची गरज पडत असेल तर हे जाताना कोणत्या वेव्हने जातात अनुतरंग त्यालाच म्हणतात लॉन्जिट्युडिनल. आणि प्रकाश जाताना लक्षात घ्या जर प्रकाशाचा विचार केला किंवा लाईटचा विचार केला तर ते जातात ट्रान्सवर्स वेव्ह. शब्द लक्षात घ्या कोणता वेव्ह आहे ट्रान्सवर्स वेव्ह आणि यालाच मराठीमध्ये म्हणतात अवतरंग. लक्षात घ्या यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो अवतरंग आणि याला काय म्हणतात अनुतरंग. याच्यावरती आयोगाचा पीवायक्यू आहे. सो या गोष्टी लक्षात राहू द्या. देन पुढे या आता पुढे सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे आपल्याला की प्रकाशांचे प्रकार सॉरी टाइप्स ऑफ वेव्ह.
म्हणजे आपल्याला तरंगांचे प्रकार पाहायचे याच्यावरती पण आयोगाचा पीवायक्यू आहे. आत्ताच एक्सप्लेन केलं मी इथे. हे पहा, हे आपले दोन गोष्टी प्रकाश आणि ध्वनी, त्याच गोष्टी आपल्याला इथे पाहायचे. मग लक्षात घ्या, पहिला वेव्स कोणता पाहायचा आपल्याला, तर अनुतरंग, सॉरी अवतरंग म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि दुसरा कोणता पाहायचा आपल्याला, अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्स. मग लक्षात घ्या, लॉन्जिट्युडिनल वेव्स प्रवास करताना पुढे मागे असा प्रवास करतात की ज्यामध्ये ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच या ठिकाणी आपण कंपन पाहतो. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय पाहतो, कंपन म्हणजे व्हायब्रेशन पाहतो. आणि जर या ठिकाणी आपण व्हायब्रेशन किंवा कंपन पाहत असेल तर या कंपनामार्फत किंवा या व्हायब्रेशन मार्फत आपण कोणते वेव्स पाहतो, तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. आयोगाचा पीवायक्यू आहे. देन पुढे या, जर आपण अवतरंगाचा विचार केला म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्सचा, तर हा आपल्या प्रकाशासाठी पाहायला मिळतो. प्रकाशासाठी तुम्ही डायग्राम पाहू शकता. इथे कंडिशन कशी आहे, इथे कंडिशन कशी आहे. जर आपण यांचा वापर प्रकाशासाठी करत असेल तर लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रकाश हा आपल्याला फ्लो होताना दिसतो तो कोणत्या वेव्हने जातो, तर अवतरंग. यालाच आपण काय म्हणतो, तो वर खाली, यांचा प्रवास वर खाली असतो आणि यांचा प्रवास आपण पुढे मागे पाहतो. मग लक्षात घ्या, जर आपण यांचा प्रवास पुढे मागे, यांचा प्रवास वर खाली पाहत असेल तर याचं उदाहरण आहे प्रकाश म्हणजे लाईट, आणि यांचं उदाहरण काय पाहायला भेटेल आपल्याला, साऊंड म्हणजे ध्वनी. मग लक्षात घ्या, हे पाठ नाही करायचं बरं का, या गोष्टी फील करायच्या असतात. या गोष्टी फील करायच्या म्हणजे काय, आपण आता मी बोलतोय, मी फील करेल की मी बोलतोय, मी आवाज तयार केला. मग माझा आवाज समजा तुम्हाला ऐकू येतोय, मग कसा ऐकू आला, तर मी ऑब्झर्व करेल की व्हायब्रेशन असतील. व्हायब्रेशनचं काय झालं, कंपन झालं, सॉरी पार्टिकल असतील, पार्टिकलचं काय झालं, कंपन झालं म्हणजे व्हायब्रेशन झाले, आणि तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. मग जर माझा आवाज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत असाल तर तुम्ही म्हणता सॉलिड, सॉलिड माध्यम. जर सावकाश पोहोचत असाल तर तुम्ही म्हणता लिक्विड माध्यम. अजून सावकाश पोहोचत असाल तर तुम्ही म्हणता गॅसेस माध्यम. तर या गोष्टी फील करा, पाठ करू नका. हे लेक्चर एवढं मजबूत करा, एकदाच पहा, पुन्हा पाहण्याची वेळ पण नाही आली पाहिजे. आणि याच्यावरती येणारे सगळे प्रश्न इझिली टॅकल होऊन जातात. या पुढे पुढे काय विचारले पहा, ध्वनी तरंगांची वैशिष्ट्य. आता ध्वनी तरंगांमध्ये दोन वैशिष्ट्य पाहायला मिळतात. पहिलं कोणते, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनला आपण संपीडन म्हणतो. आणि दुसरं कॅरेक्टर कोणतं, विरलन, त्याला आपण रेअर फ्रॅक्शन म्हणतो. मग आता कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन काय हे समजून घ्या. जर आपण कॉम्प्रेशन म्हणजे आपल्याकडे असं संपीडन, आणि जर विरलन पाहिलं तर काय असतं, सिंपल आहे. माझ्याकडे इथे कण आहेत, लक्षात घ्या, हे माझे कण आहेत. जर मी या कणांचा विचार केला तर हे कण आता या ठिकाणी आहेत, म्हणजे जवळ आहेत. देन पुढे गेल्यावरती कणांमध्ये अंतर वाढत चाललंय. लक्षात घ्या, पुढे गेल्यावरती कणांमध्ये अंतर वाढत चाललंय. म्हणजे मला काय पाहायला मिळतंय की इथे असणारे कण जवळ आहेत. लक्षात घ्या, इथे असणारे कण म्हणजे पार्टिकल जवळ आहे. पण जर मी याचा विचार केला तर इथे असणारे कणांमध्ये मला एक दूरचं अंतर पाहायला मिळतंय. लक्षात घ्या, हे दूर दूर आहेत, म्हणजे अंतर कसं आहे, तर जास्तीचं अंतर आहे, दूरचं अंतर आहे. जर जास्तीचं अंतर असेल तर मला ह्या साऊंड टॉपिक मध्ये किंवा ह्या साऊंड मध्ये दोन गोष्टी ऑब्झर्व करायला मिळतात. त्या कोणत्या, समजा इथून मी काहीतरी बोललो, लक्षात घ्या, इथून मी काहीतरी बोललो तर माझा आवाज इथे गेला. माझा आवाज इथे गेल्यावरती यांनी याला व्हायब्रेट केलं. व्हायब्रेट करताना त्यांनी कोणत्या वेव्ह वापरल्या, लॉन्जिट्युडिनल. शब्द लक्षात घ्या, कोणत्या वेव्ह वापरल्या, लॉन्जिट्युडिनल. याला आपण मराठीमध्ये म्हणतो अनुतरंग. लक्षात घ्या, अनुतरंग. आणि जर हे अनुतरंगापासून इथे जात असेल तर हे पुन्हा याला व्हायब्रेट करतील, हे पुन्हा याला व्हायब्रेट करतील. असं करत करत इथे मला पार्टिकलमध्ये कमी अंतर पाहायला भेटेल. आणि जर पार्टिकलमध्ये कमी अंतर पाहायला भेटत असेल तर इथे हळूहळू आवाज काय होईल, तर थांबलेला पाहायला भेटेल. मग लक्षात घ्या, याचा अर्थ झालं काय, इथे पार्टिकल जवळ होते, आणि जर इथे पार्टिकल जवळ असेल तर व्हायब्रेशन फास्ट झालं. व्हायब्रेशन फास्ट झालं याला म्हणतात संपीडन. लक्षात घ्या, याला संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन म्हणतात. संपीडन म्हणजे काय म्हणतो आपण, याला कॉम्प्रेशन. आणि इथे पार्टिकलमध्ये अंतर होतं म्हणजे व्हायब्रेशन सावकाश झालं. तर जे लॉन्जिट्युडिनल वेव्हज आहे ते सावकाश गेले, याला आपण म्हणतो विरलन. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणतो, विरलन. विरल, विरल म्हणजे काय, कणांमध्ये अंतर आहे म्हणून त्यांचं व्हायब्रेशन विरल गतीने जाताना दिसतं. त्याचबरोबर याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रेअर फ्रॅक्शन. लक्षात घ्या, रेअर फ्रॅक्शन, रेअर म्हणजे दुर्मिळ. या ठिकाणी पार्टिकलची संख्या दुर्मिळ किंवा अंतरावरती पाहायला मिळते म्हणून आपण त्यांचं काय पाहिलं, रेअर फ्रॅक्शन. आणि यांचं काय पाहिलं आपण, विरलन. मग लक्षात घ्या, जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या किंवा कशा प्रकारे झाल्या हे समजून घ्या. जर आपण या सगळ्यांचा विचार केला तर मला पाहायला मिळतं की इथे माझे लॉन्जिट्युडिनल वेव्हज असे आहेत, म्हणजे एकदम जवळ जवळ आहे. एकदम जवळ जवळ असेल मी त्याला काय म्हटलं, कॉम्प्रेशन. देन पुढे गेल्यावरती मला समजलं, इथे गेल्यावरती की ते आता दुर्मिळ झाले, म्हणजे अंतर कमी होत गेलं, आणि नंतर ते असे प्लेन झाले. याचा अर्थ काय, याला मी म्हणेल कॉम्प्रेशन, याला मी म्हणेल कॉम्प्रेशन, आणि यांना मी म्हणेल रेअर फ्रॅक्शन. समजलं का तुम्हाला. मग हे कशावरती अवलंबून आहे, तर अंतरावरती.
पार्टिकलचं अंतर किती आहे किंवा इथे कणांचं अंतर किती आहे, त्या कणांच्या अंतरावरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड पाहायला मिळतात. आणि आपण कणांच्या बेसवरती या सगळ्या गोष्टी पाहत असेल तर आपण हा सगळा पार्ट इथे पाहू शकतो. मग लक्षात घ्या, असंच तुम्ही आयसीयू मध्ये पाहत असाल की आपण पाहतो ना मूव्हीमध्ये, की एखादा मूव्ही दाखवतात, मग एखादा व्यक्ती सिरियस दाखवतात किंवा एकदम इमर्जन्सी कंडिशनमध्ये दाखवतात. मग त्यांच्या आधी व्हायब्रेशन फास्ट असतात. मग तो ग्राफ एकदम असा जोरात दाखवतात किंवा रॅपिडली दाखवतात. पुढे जाऊन ते असं कमी कमी दाखवतात आणि नंतर स्टॉप दाखवतात. स्टॉप म्हणजे तो व्यक्ती गेला. म्हणजे थोडक्यात काय ते दाखवतात कॉम्प्रेसेशन आणि रेअर फ्रॅक्शन. म्हणजेच काय, संपीडन आणि विरलन. मग लक्षात घ्या, हे सगळं काय आहेत तर ध्वनींच्या वेगवेगळे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, की जे ध्वनी तरंग पार्टिकल नुसार त्यांच्या वेव्हलेंथ मध्ये जे काही चेंजेस करतात ते म्हणजे त्यांचे वैशिष्ट्य, की ज्यामध्ये रेअर फ्रॅक्शन आणि काय पाहायला मिळतं, कॉम्प्रेशन. या दोघांवरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. पॉईंट लक्षात घ्या बरं का. कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. सर्व पॉईंट एक्झाम साठी आयएमपी आहेत आणि या सगळ्यांवरती आयोगाने ऍप्लिकेशन बेस वरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तो सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे राहतील. हे लिहित चला बरं का. हे सगळं लिहित चला. ॲज अ रिव्हिजनसाठी तुम्हाला फायदा होईल. यापुढे आता पुढे आपल्याला यांच्या संबंधित काही संज्ञा पाहायला मिळतात. आता या संज्ञा आपल्याला आयोग डायरेक्टली आतापर्यंत कधी विचारलेल्या नाहीत, पण लक्षात राहू द्या, कारण भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम बेसवरती आपल्याला यांचा उपयोग करता येतो किंवा यांचा वापर करता येतो. मग लक्षात घ्या, पहिली संज्ञा कोणती आहे, तरंग लांबी. तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ ही आपण कशाने दाखवतो तर लॅम्बडाने. आता तरंग लांबी म्हणजे काय, थोडक्यात समजा इथे एक कण आहे, इथे एक कण आहे, जर हे दोघे एकमेकांमध्ये लॉन्जिट्युडिनल वेव्स करत असतील तर ह्या दोन पार्टिकल मध्ये जे अंतर आहे हे आपण लॅम्बडाने दाखवतो, म्हणजे तरंग लांबी. समज तरंग लांबी, लांबी म्हणजे अंतर, अंतर मोजण्यासाठी आपण लांबी पाहतो. मग ही लांबी तरंग आहेत ना, ह्या लहरी आहेत, हे तरंग आहेत. मग याला आपण काय म्हणायचं, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ. म्हणजे एका पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत जाताना जी काही लांबी आहे तर जी काही तरंग लांबी आहे, तरंग लांबी म्हणजे एका पार्टिकलचं व्हायब्रेशन दुसऱ्या पार्टिकल मध्ये पोहोचण्यासाठी लागणारं अंतर हे दाखवतात तरंग लांबीने. पुढे पहा काय म्हटलंय, वारंवारता. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय लक्षात घ्या, हर्ट्झ. हे पण लक्षात राहू द्या, कारण पुढे जाऊन आपण 3 प्रकारचे साऊंड पाहणार आहे आणि या 3 प्रकारच्या साऊंड मध्ये आपण यांचा वापर करणार आहे. सो पहिली गोष्ट समजली तरंग लांबी. दुसरी गोष्ट काय पाहिली आपण, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता पुढचा पॉईंट पहा, आपल्याला काय पाहायचंय तर पुढचा पॉईंट आहे द टाइम पिरियड ऑफ वेव्ह, की ज्याला आपण तरंग काल म्हणतो. तरंग काल म्हणजे काय, मी पुन्हा सांगतो. इथून हा एक पार्टिकल आहे, या दोन पार्टिकल मध्ये हे जे व्हायब्रेशन आहे किंवा हे जे कंपन आहे किंवा हे जे वेव्ह आहे याला आपण लॅम्बडा म्हणतो, म्हणजे वेव्हलेंथ म्हणतो. लक्षात घ्या, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, त्यालाच आपण तरंग लांबी म्हणतो. लक्षात घ्या, त्यालाच आपण तरंग लांबी म्हटलं. आज आपण या तरंग लांबीचा विचार केला तर तरंग लांबी इथून इथे पोहोचण्यासाठी, लक्षात घ्या, तरंग लांबी इथून इथे पोहोचण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला आपण काय म्हटलं, द टाइम पिरियड ऑफ वेव्ह म्हणजे तरंग काल म्हटलं. आणि तो आपण कशाने दाखवतो, तो टी दाखवतो. तो फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल टू 1 फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. मग लक्षात घ्या, तो अशा प्रकारे आपण टाइम पिरियड ऑफ वेव्ह म्हणजे तरंग काल काढण्याचं काम करतो. यापुढे आता पुढे काय पाहायचं आपल्याला, की आपल्याकडे तीव्रता, पीचची तीव्रता कशी असते. मग लक्षात घ्या, याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. मग आता पीच म्हणजे काय, सिंपल आहे. आपण कधी कधी पाहतो पहा, समजा आपण शिट्टी वाजवली तर तो आवाज लॉंग टाइम जातो. मग लॉंग टाइम जात असेल तर याला आपण काय म्हणणार आहे, हायर पिच. कधी कधी आपण पाहतो पहा, समजा मी बोललो, आवाज लगेच थांबला, म्हणजे पिच तयार झालाच नाही, तो लगेच थांबला, याला मी काय म्हणेल, लोअर पिच. मग लोअर पिचचं एक्झाम्पल लक्षात घ्या, सिंहाची गर्जना. एक्झाम्पल आपण पक्ष्यांचा किलबिलाट पाहतो पहा, तो किलबिलाट असा एकदम कानात असा लांबपर्यंत ऐकू जातो. लांबपर्यंत ऐकू जातो म्हणजे हायर पिच. जो आवाज कमी ऐकू जातो लगेच संपतो तो म्हणजे काय झालं आपल्याकडे, लो पिच. समजलं का. तो एक्झाम्पल आयोगाने विचारलेले, लक्षात राहू द्या. मग हे पाठ नाही करायचे. तुम्ही रस्त्याने चाला, कोणीतरी हॉर्न वाजवलं, मोठा आवाज आला, समजून घ्या हायर पिच. मी काय म्हणतोय कळतंय, किंवा आपण एकदम सावकाश बोललो, आवाज म्हणजे एकदम कमी ऐकू आला तर समजून घ्या हायर पिच. किंवा तो एकदाच ऐकून आला, आला लगेच संपला, त्याला आपण काय म्हणूयात, लोअर पिच. तो लोअर पिच, हायर पिच. मग एक्झाम्पल काय, यांचं एक्झाम्पल आहे सिंहाची गर्जना, यांचं एक्झाम्पल आहे शिट्टी वाजवणे किंवा पक्ष्यांचा किलबिलाट होणे, म्हणजे काय झालं आपल्याकडे तर हायर पिच. या पुढे आता पुढे काय पाहिजे आपल्याला, अँप्लिट्यूड म्हणजे आयाम आणि ध्वनीची उच्चता. आता या त्याचे बेसिक गोष्टी आहेत, की ध्वनीची उच्चता म्हणजे काय, ध्वनीचा लाऊडनेस, की ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ध्वनी हायर अमाऊंट मध्ये गेला किंवा लोअर अमाऊंट मध्ये गेला. जर तुम्ही कधी मिक्सर पाहिलं असेल, मिक्सर म्हणजे जो आपण डीजे असतो पहा, डीजे मध्ये आपण मिक्सर पाहतो, की ज्या मिक्सर मध्ये आपण त्याचा आवाज कमी जास्त करतो, म्हणजेच काय कमी जास्त करतो, लाऊडनेस, की आपण त्याचा वेग वाढवतो किंवा आपण त्याचा नंबर ऑफ चेंजेस करतो, म्हणजेच काय तर अँप्लिट्यूड. मग लक्षात घ्या, अँप्लिट्यूड अँड लाऊडनेस हे दोनही गुणधर्म कुणाचे आहेत तर साऊंडचे. देन पाहतो आपण स्वर आणि सूर, त्याचबरोबर आपण इंटेन्सिटी पाहतो.
इंटेन्सिटी म्हणजे ध्वनीची प्रखरता, ध्वनी किती जोरात येतोय, किती वेगाने येतोय आणि तो किती लाऊडनेस क्रिएट करतोय, याला आपण काय म्हणतो? तर इंटेन्सिटी म्हणतो किंवा काय म्हणतो? ध्वनीची प्रखरता म्हणतो. मग लक्षात घ्या, हे दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जे आपण पाहतो स्पीड ऑफ साऊंड, तर याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय, की सगळ्यात जास्त तो सॉलिडमध्ये असतो, देन लिक्विडमध्ये आहे, देन गॅसेसमध्ये आणि शून्य कशामध्ये असतो? निर्वातामध्ये. निर्वात म्हणजे पोकळी, की ज्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, की अशा ठिकाणी आपल्याला कणांची संख्या फार कमी पाहायला मिळते. आणि जर कणांची संख्या फार कमी असेल तर इथे आपण आवाज किंवा ध्वनीचं प्रसारण शून्य पाहतो किंवा झिरो पाहतो. यापुढे आता पुढे आपल्याला यांचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला काय आहे? तो वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मग याचाच वापर करून आपण ध्वनीच्या वेगाचा फॉर्म्युला काढू शकतो, की जो आपण कशाने दाखवतो? व्ही ने. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी एक सदिश राशी आहे, एक स्केलर क्वांटिटी आहे. आता आपण वेक्टर क्वांटिटी पाहिलं किंवा स्केलर क्वांटिटी पाहिलं तर आपल्याला सदिश आणि अदिश राशीप्रमाणे आपल्याला वेगाला दिशा असते. लक्षात घ्या, स्पीडला दिशा नसते, वेगाला दिशा आहे, म्हणजे एक सदिश राशी आहे. मग ही कशी दाखवतो आपण? तर अंतर, इथे अंतर आपण तरंग लांबीने मोजतो. लक्षात घ्या, समजा मी इथून इथे गेलो, हे माझं अंतर झालं. अंतर म्हणजे समजलं का अंतर? देन हा वेग समजला का? हा वेग ध्वनीचा वेग आहे. हाच फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला आहे, फक्त त्याला आपण ध्वनीच्या भाषेमध्ये लिहितोय. हा फॉर्म्युला आपण सगळीकडे वापरतो, मॅथमॅटिक्स मध्ये आहे किंवा आपण सगळीकडे वापरतो. लक्षात घ्या, वेग म्हणजे व्हेलॉसिटी, अंतर म्हणजे डिस्टन्स. मग लक्षात घ्या, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग याला आपण ध्वनीच्या वेगामध्ये कसं लिहिणार? तर वेग ध्वनीचा वेग, अंतर म्हणजे तरंग लांबी आणि वेळ म्हणजे तरंग काल, की ज्याला आपण दाखवतो लॅम्बडा अपॉन टी. ऑलरेडी आपण याबद्दल बोललेलो आहोत. तर आपण कशाने दाखवतो? तर लॅम्बडा अपॉन टी. लॅम्बडा अपॉन टी म्हणजे तरंग लांबी भागिले तरंग काल, म्हणजेच आपण काय पाहतो? तर ध्वनीचा वेग पाहतो. यापुढे पुढे काय पाहायला मिळतं आपल्या लक्षात घ्या. आता काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी वाढल्या किंवा कमी झाल्या की ध्वनीवरती परिणाम होतो. जसं की लक्षात घ्या, तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो. हे लक्षात ठेवा बरं का, हे आयोग तुम्हाला विधानांमध्ये विचारू शकतं. दुसरं, घनता वाढली की ध्वनीचा वेग कमी होतो. घनता म्हणजे डेन्सिटी. मग तापमान वाढल्यामुळे ध्वनीचा वेग का बरं वाढतो? तर सिंपल आहे. तापमान जेवढी वाढेल तेवढी हवा हलकी होईल. जेवढी हवा हलकी होईल तेवढे पार्टिकल हलके होतील. जेवढे पार्टिकल वजनाने हलके होतील तेवढं त्यांचं काय वाढेल? व्हायब्रेशन वाढेल, कंपन वाढेल. जेवढं कंपन वाढेल तेवढा ध्वनीचा वेग वाढतो. मग पहा, उन्हाळ्यामध्ये आपण जर सावकाश जरी बोललो तर आवाज लांबपर्यंत जातो किंवा मोठ्याने ओरडलो आवाज भरपूर लांब जातो. हिवाळ्यामध्ये आपण कितीही बोललो तरी आवाज तेवढ्या अंतरावरती जात नाही. असं का? तर घनता वाढलेली असते. घनता वाढली आणि घनता वाढली की ध्वनीचा वेग काय होतो? तर कमी होतो. दोघांमधला संबंध समजून घ्या. असा अजून एक संबंध आहे की रेणुभार वाढला की ध्वनीचा वेग कमी होतो. रेणुभार म्हणजे त्याचं वजन. समजा मी म्हटलं CH4, CH4 म्हणजे मिथेन, तर याचा रेणुभार किती असेल? तर आपल्याला कळतं की कार्बनचा काहीतरी अणुवस्तुमानांक आहे, हायड्रोजनचा काहीतरी आहे. हायड्रोजनचा समजा 1 आहे, कार्बनचा 12 आहे. हायड्रोजन लक्षात घ्या, मी काय सांगतोय आता? रेणुभार. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेले आहात. रेणुभार म्हणजे काय? हा CH4 वाढला की तो वजनाने जड होईल आणि जड झाला की कंपन कमी होतील आणि कंपन कमी झाले की ध्वनीचा वेग कसा होईल? कमी होईल. जेवढा पार्टिकल वजनाने हलका तेवढे कंपने चांगले, जेवढा पार्टिकल वजनाने जड तेवढे कंपन सावकाश होतात. लक्षात घ्या, मग सिंपल आहे. CH4. मग आता रेणुभार म्हणजे काय? रेणुभार म्हणजे मॉलेक्युलर वेट. रेणू म्हणजे मॉलेक्युलर, भार म्हणजे वेट. म्हणजे मॉलेक्युलर वेट कसं काढतात तर लक्षात घ्या, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12, हायड्रोजनचा 1, पण हायड्रोजन 4 आहेत म्हणून 1 गुणिले 4. मग हे 12 अधिक 4 यांचा रेणुभार झाला 16. यांचा रेणुभार झाला 16. पण मी म्हटलं आता हे 2 आहेत तर रेणुभार 16 गुणिले 2 32. मी म्हटलं 3 मिथेन आहे तर रेणुभार 16 गुणिले 3 म्हणजे 48. म्हणजे रेणुभार वाढत गेला. रेणुभार वाढत गेला की ध्वनीचा वेग काय होणार? तर कमी होणार. समजलं का? एकदम इंटरेस्टिंग आहे बरं का, हे इंटरेस्टिंग आहे. हे तुम्ही प्रॉपर समजून घ्या. आता पुढे या. आता पुढे आपल्याला आयोगाचे असे पण काही PYQ पाहायला मिळतात की ज्यामध्ये आयोगाने विचारले मानवाची श्रवण मर्यादा किती असते. आता हे सिंपल एका एका फ्लो चार्ट मध्ये लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. लक्षात घ्या, आता मानवाची श्रवण मर्यादा पाहिली तर आपल्याला 3 रेंज पाहायला मिळतात. एक असतो आपल्याकडे इन्फ्रासोनिक साऊंड. लक्षात घ्या, एक कोणता साऊंड आहे? इन्फ्रासोनिक साऊंड. दुसरा आपल्याला पाहायला मिळतो ऑडिबल रेंज. ऑडिबल रेंज लक्षात घ्या. दुसरं आपल्याला काय पाहायला मिळतं? ऑडिबल रेंज, ते आपण श्रावणीय मर्यादा म्हणतो. आणि तिसरा पाहायला मिळतो आपल्याला अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड. मग लक्षात घ्या, तर तिघांची मर्यादा कशी असते. तर आपण इन्फ्रासोनिक साऊंड पाहिला तर याची मर्यादा आपल्याला 20 हर्ट्झ पेक्षा कमी पाहायला मिळते. लक्षात घ्या, याची मर्यादा किती आहे? 20 हर्ट्झ पेक्षा कमी. हे लक्षात ठेवा बरं का, आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. आपण याचे एक्झाम्पल पुढे जाऊन पाहू. ऑडिबल रेंजचा जर विचार केला तर याची रेंज पाहायला मिळते
20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत. लक्षात घ्या, याची रेंज किती पाहायला मिळते? 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत. हे जर आपण अल्ट्रासोनिक साऊंडचा विचार केला तर यांची तीव्रता किंवा यांची रेंज किती पाहायला मिळते आपल्याला? 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. लक्षात घ्या, किती पाहतो आपण? 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. हे समजून घ्या बरं का, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घ्या, कारण या तिघांवरती सुद्धा आयोगाचे पीवायक्यू आहे. आयोगाने भरपूरदा विचारले की आपल्याकडे ऑडिबल रेंजची मर्यादा किती असते? आपल्याला ह्या 3 मर्यादा पाहायला मिळतात. हे तिन्ही पण आयएमपी आहेत. हे लक्षात घ्या, आयएमपी करून ठेवा. हे आयोगाचे ऑलरेडी पीवायक्यू येऊन गेलेले आहेत. आता जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता यांचे एक्झाम्पल कोणते ते आपण समजून घेऊ. आता लक्षात घ्या, जर आपण यांचं एक्झाम्पल पाहिलं तर सगळ्यात फर्स्ट इन्फ्रासोनिक, की ज्या आपण काय म्हणतो अवश्राव्य ध्वनी, की ज्याची मर्यादा किती आहे? 20 हर्ट्ज पेक्षा कमी. मग यांचे एक्झाम्पल कोणते? हत्ती आहे, गेंडा आहे, वेल मासे आहे. जर आपण गेंडा पाहिला तर गेंडा जवळपास 5 हर्ट्ज पर्यंत ऐकतो. लक्षात घ्या, हे पण लिहून ठेवा. गेंडा जवळपास किती ऐकतो? 5 हर्ट्ज पर्यंत ऐकतो. देन या पुढे पुढे पाहायला मिळतं आपल्याला अजून एक्झाम्पल आहे आपल्याकडे मानवी श्रवण मर्यादा म्हणजे ऑडिबल रेंज. जर आपण ऑडिबल रेंजचा विचार केला तर यावरती सुद्धा आयोगाचे पीवायक्यू आहेत. त्याची कॅपॅसिटी किती पाहायला मिळते? 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत पाहायला मिळते. म्हणजे याचं एक्झाम्पल आपण स्वतः मानव. आणि देन पुढे या पुढे पाहायला मिळतं आपल्याला अल्ट्रासोनिक, याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. मग याची रेंज किती आहे? 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त. मग याचे एक्झाम्पल कोणते? डॉल्फिन आहे, वटवाघूळ आहे, देन उंदीर आहे. जर आपण हे सगळे एक्झाम्पल पाहिले तर हे सगळे एक्झाम्पल कुणाचे आहेत? अल्ट्रासोनिकचे. हे लक्षातच ठेवा बरं का, हे पीवायक्यू आहेत. आयोगाने ऑलरेडी विचारलेले पीवायक्यू आहेत, त्यामुळे लक्षातच ठेवा की आपलं आजचं पूर्ण लेक्चर आपण पीवायक्यू ओरिएंटेड पाहतोय. लक्षात घ्या, पीवायक्यू ओरिएंटेड चालले, त्यामुळे पूर्ण पॉईंट महत्वाचा आहे. सर्व पॉईंट वरती फोकस ठेवा. लक्षात ठेवा, सगळे पॉईंट महत्वाचे आहेत. या पुढे आता पुढे सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट पाहायची आहे, इको म्हणजे प्रतिध्वनी. आता इको काय असतो किंवा प्रतिध्वनी काय तो आपण समजून घेऊ. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे आणि आयएमपी आहे. आयोगाने भरपूरदा इथे पीवायक्यू विचारले. 2 ते 3 मिनिटाची कन्सेप्ट आहे, समजून घ्या. आता नेमकं आपण इको कुणाला म्हणतो किंवा प्रतिध्वनी कुणाला म्हणतो तर लक्षात घ्या, समजा हा एक सोर्स ऑफ साऊंड आहे. समजा हा मी आहे, मी काहीतरी बोलतोय म्हणजे मी काय झालो? सोर्स ऑफ साऊंड. सोर्स ऑफ साऊंड म्हणजे मी ध्वनी तयार करतोय. लक्षात घ्या, सोर्स ऑफ साऊंड म्हणजे मी ध्वनी तयार करतोय किंवा मी ध्वनीची निर्मिती करतोय. जर मी काहीतरी बोलत असेल तर मी बोललेला आवाज इथून निघतो आणि इथून निघलेला आवाज जर कोणत्या तरी अडथळ्याला जाऊन आदळत असेल तर लक्षात घ्या, याला ऑब्स्टॅकल म्हणतात. याला आपण ऑब्स्टॅकल म्हणतो. ऑब्स्टॅकल म्हणजे हा अडथळा आहे. लक्षात घ्या, ऑब्स्टॅकल म्हणजे हा काय झाला? अडथळा. जर मी सोर्स ऑफ साऊंडचा विचार केला किंवा जर मी अडथळ्याचा विचार केला तर इथे जाऊन हा आवाज आदळला, आदळल्यावरती तो आवाज मागे फिरला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आदळल्यावरती तो आवाज मागे फिरला. जर आदळल्यावरती तो आवाज मागे फिरत असेल तर अशा आवाजाला आपण इको म्हणतो, म्हणजे प्रतिध्वनी म्हणतो. लक्षात घ्या. मग आता एक गोष्ट समजली की प्रतिध्वनी तयार कसा होतो किंवा इको तयार कसा होतो. तर एक काहीतरी अडथळा होता, त्या अडथळ्याला तो आवाज आदळला आणि तो मागे फिरला, याला आपण इको म्हणतो. मग लक्षात घ्या, आयोगाने असाही प्रश्न विचारलाय. कधी कधी आयोगाने असंही विचारलेलं आहे. लक्षात घ्या, आता मी जे बोलतोय तो आयोगाचा पीवायक्यू आहे. आयोगाने असंही विचारलंय की जर सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्स्टॅकल यांच्यामधून जर इको तयार होत असेल, प्रतिध्वनी तयार होत असेल तर यांच्यातील अंतर काढा. लक्षात घ्या, यांच्यातील अंतर काढा असं आयोगाने विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आयोगाने विचारलं अंतर काढा म्हणजे हे गणितीय उदाहरण झालं आणि या गणितीय उदाहरणामध्ये आयोगाने कोणतीच व्हॅल्यू दिलेली नव्हती, कारण काही व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात, ते आपल्याला तिथून मिळवावे लागतात. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा इको पाहतो, मग इको म्हणजे काय? आता समजा मी काहीतरी बोललो आणि जर तो आवाज मला लगेच ऐकू येत असेल त्याचा अर्थ तो इको आहे, पण तो लवकर ऐकू येतो, फार उशिराही ऐकू येत नाही. म्हणून आपल्याला इकोचा टाइम ड्युरेशन ऍव्हरेज मध्ये किती पाहायला मिळतो? 0.1 सेकंड. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, किती पाहायला मिळतो? 0.1 सेकंड. पण लक्षात घ्या, आता इथून हा आवाज इथे जात असेल तर यांच्यामध्ये जे माध्यम आहे हे माध्यम कोणतं आहे? हवेचं माध्यम आहे. लक्षात घ्या, हवेचं माध्यम आहे. जर आपण हवेच्या माध्यमाचा विचार केला तर हवेच्या माध्यमांमध्ये ध्वनीचा वेग जवळपास 344 मीटर पर सेकंड एवढा असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हवेच्या माध्यमामध्ये ध्वनीचा वेग हा जवळपास किती असतो? तर 344 मीटर पर सेकंड. आता आपण ध्वनीचा वेग पाहिला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ध्वनीचा वेग पाहिला. देन आपण काय पाहिलं या ठिकाणी, तर आपण कालावधी पाहिला. याचा वापर करून आपण अंतर काढू शकतो का? काढू शकतो. आता आपण एक फॉर्म्युला घेतला होता. कोणता फॉर्म्युला घेतला होता आपण? तर लक्षात घ्या, फॉर्म्युला पाहिला होता वेग. वेग बरोबर अंतर भागिले काळ. आता आपण हा फॉर्म्युला पाहिला होता बरोबर.
म्हणजेच काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग सिंपल आहे. आता जर आयोगाने पुन्हा असा प्रश्न कधी विचारला, काय प्रश्न असेल, की जर एखादा इको तयार होत असेल तर इको मध्ये सोर्स ऑफ साऊंड आणि अडथळा यांच्यातील अंतर काढा. अंतर काढताना सरळ ह्या दोघांमध्ये हवेचं माध्यम आहे. जर ह्या दोघांमध्ये हवेचं माध्यम असेल तर हवेमध्ये ध्वनीचा वेग किती असतो, 344 मीटर पर सेकंड. इको मागे येण्यासाठी वेळ किती लागतो, 0.1 सेकंद. हा माझा टाइम झाला. हा माझा टाइम झाला म्हणजे मला भेटलं टी ची व्हॅल्यू. इथे मला भेटला व्ही ची व्हॅल्यू. मग लक्षात घ्या, वेग आपण व्ही ने दाखवतो, अंतर आपण डी ने दाखवतो आणि कालावधी आपण टाइम ने दाखवतो. मग सिंपल आहे. आता मला वेगाची व्हॅल्यू माहिती आहे, अंतर माहित नाही, मग अंतराला मी डी म्हणतो. अंतर माहित नाही, अंतराला मी डी म्हटलं. देन कालावधी माहिती आहे, कालावधी किती आहे, 0.1 सेकंद. आता वेग पण माहिती आहे, वेग किती आहे, 344 मीटर पर सेकंड. मग सिंपल आहे. हा 344 आहे, हा 344 इथे कसा आहे, तर गुणाकारामध्ये आहे. ही भागाकाराची व्हॅल्यू जर मी इकडे गुणाकारामध्ये घेऊन आलो तर मला भेटलं ते डी. डी म्हणजे डिस्टन्स. पण लक्षात घ्या, हा डिस्टन्स, हा कालावधी इकोचा आहे. इकोचा म्हणजे काय, आवाज इथून इथे गेला, इथून इथे आला. मग इथे मला अंतर डबल पाहायला मिळतंय. मी काय म्हणतोय कळतंय का, अंतर डबल म्हणजे काय, मला विचारलं इथून एवढं अंतर, पण प्रतिध्वनी म्हणजे काय, आवाज इथं गेला पुन्हा हळू इथे आला, म्हणजे हे अंतर अधिक हे अंतर, अंतर झालं डबल. अंतर झालं डबल. मग मी याला 2D म्हणू शकतो का, चालेल. डी म्हणजे डिस्टन्स. 2D का म्हटलं, कारण अंतर डबल झालं म्हणून मी 2D म्हटलं. म्हणून मी इथे लिहिताना काय म्हणेल, 2D. इथे म्हणताना काय म्हणेल, 2D. समजलं का, 2D कसे आले, कारण इथे अंतर, लक्षात घ्या, हे एवढंच अंतर विचारलंय, पण जर आवाज आला तो रिफ्लेक्ट झालाय, तो आवाज रिफ्लेक्ट झालाय म्हणजे आपल्याला तो रिफ्लेक्टचा साऊंड ऐकू येतोय. आणि जर तो आपल्याला रिफ्लेक्टचा साऊंड ऐकू येत असेल तर सिंपल आहे. मग आता जर मी हे कॅल्क्युलेशन केलं तर 344 गुणिले 0.1 याचं उत्तर भेटेल 34.4. प्लस हा 2 इकडे गुणाकाराला, इकडे आला की तो भागाकाराला होईल. बरोबर मला काय पाहायला भेटेल, डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स मला किती पाहायला भेटलं, तर 34 भागिले 2, जवळपास मला डिस्टन्स भेटेल 17.2 मीटर. आता 2 मीटर का, तर इथे युनिट होतं मीटर पर सेकंड आणि इथं सेकंड. मग सेकंदला सेकंड कट झाला, शेवटी राहिलं मीटर, आणि मीटर माझं काय आलं, अंतर. मग लक्षात घ्या, हे कसं आलं समजलं का, मी पुन्हा सांगतो. हा वेग मीटर पर सेकंड मध्ये होता, हा सेकंड, सेकंदला सेकंड कट झाले, शेवटी राहिलं मीटर, आणि अंतर नेहमी आपण मीटर मध्येच मोजतो. म्हणजेच मला अडथळा आणि हा व्यक्ती यांच्यात अंतर जवळपास 17.2 मीटर पाहायला भेटेल. एवढं अंतर मला पाहायला भेटेल. आयोगाचा पीवायक्यू, हा आयोगाचा ऑलरेडी पीवायक्यू आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या, आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. आता आपण जे लेक्चर मध्ये पाहतोय सर्व पीवायक्यू ओरिएंटेड लेक्चर चाललंय, ते सर्व आपल्या पीवायक्यू मध्ये पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, जर आता आपण या सगळ्या पॉईंटचा विचार केला, की आपण या सगळ्या कंडिशनचा विचार केला, त्या सर्व कंडिशन मध्ये काय पाहायला भेटलं आपल्याला, की आपल्याकडे असणारं डिस्टन्स कशा प्रकारे कॅरी होतंय, कधी डिस्टन्स कशा प्रकारे आपण काढू शकतो हे आपण काढलं. मग लक्षात घ्या, आयोगाने असं विचारलंय की अडथळा आणि सोर्स ऑफ साऊंड म्हणजे जिथून ध्वनीची निर्मिती होते यांच्यातील अंतर किती असायला हवं, तर किती असायला हवं, 17 मीटर किंवा 17 मीटर पेक्षा जास्त. लक्षात घ्या, 17 मीटर किंवा 17 मीटर पेक्षा जास्त, तरच तो इको तयार होऊ शकतो, तरच तो प्रतिध्वनी तयार होऊ शकतो. वाटलं सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. सगळ्या गोष्टी एक्झाम ओरिएंटेड, तुम्हाला एक्झामला हेल्प होईल, तर सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. या पुढे आता आपण याचा ऍप्लिकेशन पाहू. आता आपण जे पाहिलं तो प्रतिध्वनी होता, तो इको होता. आता आपण डायरेक्टली और इनडायरेक्टली इकोचं ऍप्लिकेशन समजून घेऊ. जर आता आपण इकोचं ऍप्लिकेशन पाहिलं तर इकोचं ऍप्लिकेशन म्हणजे सोनार टेक्निक. आता लक्षात घ्या, सोनार टेक्निक काय, आता याचा फुल फॉर्म पण लक्षात घ्या, आयोगाने फुल फॉर्म पण विचारलेला आहे. सोनार म्हणजे काय, एसओ फॉर साऊंड. लक्षात घ्या, एसओ फॉर साऊंड. एनए फॉर नेव्हिगेशन. लक्षात घ्या, एनए म्हणजे काय, नेव्हिगेशन. आयोगाने फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. आणि आर म्हणजे रेंजिंग. लक्षात घ्या, आर म्हणजे रेंजिंग. फुल फॉर्म काय झाला, साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. आयोगाचा पीवायक्यू आहे. आयोगाने इथे सुद्धा पीवायक्यू विचारलेला आहे. मग साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग म्हणजे काय, या ठिकाणी साऊंडचा वापर करून आपण जे काही समुद्रातलं अंतर आहे, त्या समुद्रामध्ये जी काही लांबी मोजायची असते, मग समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये लांबी मोजण्यासाठी आपण वापरतो सोनार टेक्निक. आणि सोनारचा फुल फॉर्म काय, साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. मग आता आपण शिकलो होतो इको म्हणजे प्रतिध्वनी, त्या इकोचं ऍप्लिकेशन म्हणजे कोण आहे, तर सोनार टेक्निक. मग याचा उपयोग काय, ते लक्षात घ्या. पाण्याखालील वस्तूचे अंतर मोजणे, दिशा मोजणे आणि वेग काढणे. मग वटवाघूळ याचाच वापर करतात आणि ट्रॅव्हलिंग करतात. मग आपण पाहिलं वटवाघूळ अल्ट्रासोनिक असतो, की ज्याची ऑडिबल रेंज किंवा त्याची ऐकण्याची क्षमता 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त आहे. मग त्यातून तो आवाज पास करतो, मग त्याला कळतं पुढे अडथळा आहे, तो दिशा बदलतो. मग या ठिकाणी आपण सोनार सारख्या टेक्निक पाहतो आणि सोनार सारख्या टेक्निक पासूनच आपण
पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा मोजणे, वेग काढणे. म्हणजे समुद्रातलं जे अंतर आहे तुम्ही डायग्राम पाहून तुम्ही गेस करू शकता की आपल्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मोजण्यासाठी आपण साऊंड वापरतो. मग हा साऊंड म्हणजे सोनार टेक्निक. मग लक्षात घ्या याच्यावरती सुद्धा आयोगाचा पीवायक्यू आहे. आयोगाचा पीवायक्यू इथे पण आहे, इथे पण आहे. देन यापुढे आता आपण जर ह्या सगळ्या पॉईंटचा विचार केला तर या पॉईंट वरून आपल्याला कोणता परिणाम पाहायला मिळतो? डॉपलर्स इफेक्ट. डॉपलर्स इफेक्टचा सुद्धा पीवायक्यू आयोगाने विचारलाय. तुम्ही हे पाहू शकता. डॉपलर इफेक्टचा उपयोग आपण कुठे करतो? रिगार्डिंग टू सोनोग्राफी. लक्षात घ्या. रिगार्डिंग टू सोनोग्राफी मध्ये आपण डॉपलर इफेक्टचा वापर करतो आणि साऊंडचे आपण काय पाहत असतो? बीट्स. मग लक्षात घ्या या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे आणि टॉपिक हा पूर्ण एक्झाम ओरिएंटेड आहे. आय होप हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि आता फक्त काय करा, हा टॉपिक पाहून झाला की याचे पीवायक्यू सोडवा. तुम्हाला पीवायक्यू सोडवले आणि हा टॉपिक पाहिला तर हा टॉपिक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि याच्यावरती आयोगाने भविष्यात कोणताही ऍप्लिकेशन बेसवरती जरी प्रश्न विचारला तरी पण तो तुम्ही इझिली टॅकल करू शकता. थँक्यू.